नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट गुलाबजामुन प्रीमिक्सपासून गुलाबजामुन बनवणार आहोत। इथं मी चितळे बंधूंचं 200 ग्रॅमचं गुलाबजामुन मिक्स घेतलेलं आहे। मस्त रसरशीत, मऊसूत, स्पॉन्जी आणि टेस्टी परफेक्ट गुलाबजामुन बनून तयार होतात, ते पण प्रीमिक्सपासून। बऱ्याचदा गुलाबजामुन करताना ते चिरतात, तेलात टाकताना फुटतात, पाकात टाकल्यावर त्याचा लगदा होतो किंवा इतके गुलाबजामुन घट्ट होतात की त्यात अजिबात पाक शिरत नाही। यापुढे असं काहीही होणार नाही, विश्वास ठेवा। जर तुम्ही या पद्धतीने गुलाबजामुन बनवले तर 100% गुलाबजामुन परफेक्ट तयार होतात। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी चितळे बंधूंचं 200 ग्रॅमचं गुलाबजामुन मिक्स घेतलेलं आहे। गुलाबजामुन परफेक्ट बनवण्यासाठी यावर इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, ते आपल्याला फॉलो करायचे असतात। हे 95 रुपयाचं पॅकेट आहे। सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करूनही आपले गुलाबजामुन का फसतात? इथं मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त रसरशीत आणि एकदम परफेक्ट गुलाबजामुन कसे बनवायचे ते सांगणार आहे। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी पॅकेट कट करून मी एका बाउलमध्ये पूर्ण प्रीमिक्स घेणार आहे। त्यानंतर इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। पॅकेटवर सांगितल्याप्रमाणे इथं मी 120 ml पाणी घेतलेलं आहे। वाटीने मोजायचं झालं तर एका वाटीला थोडंसं कमी हे पाणी भरलेलं आहे। पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता। रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे। पुन्हा मी कपमध्ये टाकते, म्हणजे पीठ भिजवताना मला अडचण येणार नाही। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला गुलाबजामुनचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घाला, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आणि मिश्रण हे आपलं पातळ होत नाही। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं मस्त मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं मी 2 चमचे गरम केलेलं तूप घालणार आहे। तुपामुळे गुलाबजामुनला चिरा पडत नाही आणि एकसारखे सॉफ्ट गुलाबजामुन तयार होतात। एक गोळा हातावर घ्यायचा आहे आणि त्याला गोलाकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एक सुद्धा चिरा पडलेला नाही, म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपण अर्धा कप पाणी घेतलं होतं, म्हणजे 120 ml पाणी घेतलेलं होतं। त्यामधलं 1 चमचा पाणी उरलेलं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही अगदी डोळे झाकून या प्रमाणाचा वापर करू शकता। जर तुम्ही दुधाचा वापर करत असाल तर दूध आधी गरम करून घ्यायचं, नंतर ते रूम टेम्परेचरला आणायचं आणि नंतर वापरायचं। त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन बनवत असताना हाताला थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा, म्हणजे गुलाबजामुन एकदम परफेक्ट तयार होतो। मात्र आपण पीठ भिजवताना तूप टाकलेलं आहे, म्हणून आपल्याला अजिबात गरज पडत नाही। गुलाबजामुन बनवताना पीठ एकदम परफेक्ट आणि मऊसूद भिजवल्या गेलं पाहिजे। इथं मी तुम्हाला व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे। तुपाचा वापर केल्यामुळे त्याला एकही चिरा पडत नाही आणि एकदम परफेक्ट आणि एकसारखे गुलाबजामुन तयार होतात। इथं मी 26 गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहेत। हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे गुलाबजामुन तुम्ही तयार करू शकता। त्यानंतर आपण गुलाबजामुन तळून घेऊया। इथं मी मीडियम फ्लेमवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। मीडियम फ्लेमवर तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण गुलाबजामुन तेलामध्ये सोडताना त्याला हलकेसे वर बुडबुडे येतात, एवढंच तेल आपल्याला गरम करायचं आहे। इथे मी एक एक करत गुलाबजामुन तेलात सोडत आहे। तुम्ही बघू शकता हलकेसे वर बुडबुडे येत आहेत। इथपर्यंतच आपण तेल व्यवस्थित गरम करून घेतलं। गुलाबजामुन तळत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण गुलाबजामुन लो फ्लेमलाच तळायचे आहेत। जर तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवर गुलाबजामुन तळले तर ते बाहेरून पटकन तळल्या जातात आणि आत मात्र कच्चे राहतात। इथं आपण गोल तळाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे परफेक्ट गुलाबजामुन तळल्या जातात। आणि सुरुवातीला आपण 1 मिनिट गुलाबजामुन अजिबात त्यांना हलवायचं नाही, ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर फक्त आपल्याला तेल हलवायचं आहे। त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला गुलाबजामुन व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे, म्हणजे ते सगळीकडून एकसारखे तळल्या जातात आणि त्यांना मस्त एकसारखा कलर येतो। इथे मला सुरुवातीपासून ते आतापर्यंत 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त हलकासा तांबूस कलर आलेला आहे। यानंतर आपण आता आणखी 2 मिनिट तळून घेऊया आणि 2 मिनिटानंतर आपल्याला तेलामधनं काढायचे आहे। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा गुलाबजामुनला कलर आलेला आहे। गुलाबजामुन तळण्याकरता मला 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। लो फ्लेमवर मी गुलाबजामुन व्यवस्थित तळून घेतले। बाकीचे गुलाबजामुन सुद्धा मी तळून घेणार आहे। गुलाबजामुनसाठी पाक तयार करणार आहोत। इथं मी कढईमध्ये 600 ग्राम साखर घेतलेली आहे आणि कपने मोजायचं झालं तर ही 4 कप साखर आहे। त्यानंतर इथं मी 4 कप पाणी घेतलेलं आहे। 4 कप पाण्याऐवजी तुम्ही 4.5 कप पाणी सुद्धा घेऊ शकता आणि साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। गुलाबजामुनचा पाक बनवताना हा पातळ बनवायचा, अजिबात त्याला घट्ट करायचं नाही। मीडियम फ्लेमवर आपण 7 ते 8 मिनिट व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी केशर काड्या घालणार आहे।
केशर घालणं टोटली ऑप्शनल आहे, मात्र यामुळे कलर आणि टेस्ट छान येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त 7 ते 8 मिनिट पाक उकळू द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि वास सुद्धा छान येतोय। केशर घातल्यामुळे कलर तर छान येतोच, पण अगदी हलवाई स्टाईल आणि स्वीट मार्टमध्ये मिळतात त्यापेक्षा पण भारी आपले गुलाबजामुन घरीच तयार होतात। इथं आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। गुलाबजामुनचा पाक हा चिकट असतो, त्याला एकतारी बनवायचा नाही। जर तुम्ही घट्ट पाक बनवला तर अजिबात गुलाबजामुनमध्ये पाक शिरत नाही आणि आपले गुलाबजामुन इथं फसतात। अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुनचा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे, यामुळे सुद्धा गुलाबजामुन एकदम टेस्टी तयार होतात। त्यानंतर गॅस बंद करणार आहे। इथं आपले गुलाबजामुन सुद्धा तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त एकसारख्या कलरचे गुलाबजामुन आपले तळून तयार झालेले आहेत। त्यानंतर गुलाबजामुन हे गरम पाकामध्ये घालायचे, म्हणजेच गुलाबजामुनमध्ये पाक मस्त शिरतो आणि एकदम रसरशीत स्पॉन्जी आणि टेस्टी गुलाबजामुन आपले तयार होतात। गुलाबजामुन पाकात घातल्यावर त्यांना एकदा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आणि 3 ते 4 तास किंवा ओव्हरनाईट सुद्धा तुम्ही गुलाबजामुन पाकामध्ये मुरवत ठेवू शकता आणि एकदम परफेक्ट आणि रसरशीत गुलाबजामुन आपले तयार होतात। मी गुलाबजामुन 4 ते 5 तास व्यवस्थित मुरवून घेतले, तुम्ही बघू शकता किती मस्त रसरशीत आणि एकसारख्या कलरचे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। एक गुलाबजामुन मी तुम्हाला कट करून दाखवते, तुम्ही बघू शकता किती पटकन आपला गुलाबजामुन कट झालेला आहे आणि आतपर्यंत पाक मस्त मुरलेला आहे। एकदम परफेक्ट रसरशीत आणि स्पॉन्जी गुलाबजामुन आपले तयार होतात। अगदी याच पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामुन तयार केले तर तुमचे सुद्धा असेच परफेक्ट गुलाबजामुन तयार होतील। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रीमिक्सपासून गुलाबजामुन कसे तयार करायचे ते बघितलेलं आहे। जर तुम्ही या पद्धतीने गुलाबजामुन बनवले तर तुमचे सुद्धा 100% परफेक्ट गुलाबजामुन तयार होतील। गुलाबजामुनचं पीठ भिजवताना पाण्याचं योग्य प्रमाण दिलेलं आहे, तळण्याची पद्धत सांगितलेली आहे। तळताना अजिबात घाई करायची नाही, लो फ्लेमला आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहेत। इथं एकही गुलाबजामुनला चिरा गेलेला नाही, मस्त रसरशीत स्पॉन्जी आणि चविष्ट असे गुलाबजामुन घरच्या घरी आपण तयार केलेले आहेत। एकदा या पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत।